आणि आपण यानंतर पुन्हा एकदा थेट जाणार आहोत मुंबई विमानतळ इथं आणि त्या ठिकाणी आणखीही काही पार्थिव येत असल्याचं समजतं आहे। मात्र तत्पूर्वी आपण दृश्य पाहूया पनवेलमधली, ज्या ठिकाणी दिलीप देसले यांचं जे पार्थिव आहे ते काही वेळापूर्वी आणलं गेलेलं होतं आणि आता थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आपण त्याचीच ही दृश्य सध्या पाहतो आहोत। दिलीप देसले यांचं पार्थिव पनवेलमध्ये काही वेळापूर्वी आणलं गेलेलं होतं। अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांचं पार्थिव आणलं गेलेलं होतं आणि आता अंत्ययात्रा निघाल्याचं आपण पाहतो आणि थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, नोकरीमध्ये वेळ कसा निघून गेला समजलं नाही। काश्मीरला जाण्याची त्यांची इच्छा होती आणि एकदा तरी आपण काश्मीरला जाऊन आलं पाहिजे असं देसले काका यांचं ठरलेलं होतं। तसं त्यांनी आपल्या मित्रांजवळ बोलून देखील दाखवलेलं होतं। मात्र त्यांचं हे काश्मीरला जाणं शेवटचं ठरलंय। इतकी ही दुर्दैवी बाब आहे। देसले काकांचे जे मित्र आहेत त्यांनी या संदर्भातली माहिती लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली होती। भारताचं नंदनवन म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं अत्यंत भ्याड असा दहशतवादी हल्ला करण्यात आला, ज्यात महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यापैकी एक दिलीप देसले पनवेलचे रहिवासी होते। त्यांचं पार्थिव काही वेळापूर्वी त्यांच्या निवासस्थानी आणलं गेलेलं होतं आणि आता थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।